यापुढे बातमी पावसाची आहे, कारण मनमाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसानं पांझण आणि रामगुळा नदीला पूर आलेला आहे। नदीवरचा पुलावरनं आता पाणी वाहू लागलंय, तर नदीकाठच्या गावांना गवळीवाड्यातल्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचंही पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी। हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला होता आणि त्यानंतर काल संध्याकाळपासून नाशिक जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला। रात्रीपासून मनमाड शहरामध्ये जे आहे तो मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे। सकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता। त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर आता मी ज्या पुलावरती उभा आहे तो पूल आता पाण्याखाली बुडालेला आहे। रामगुळणा आणि पांझण या दोघी नद्यांना मोठ्या पद्धतीने पाणी आलेलं होतं। आपण बघू शकतो की मी आता ज्या पुलावरती उभा आहे त्या पुलाच्या वरतून पाणी ते जात आहे, मात्र त्या बाजूला जे काही घरं आहे नदीकाठच्या त्या ठिकाणी गवळी वस्ती आहे। त्या वस्तीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे ती त्यांची सगळी दुभती जनावरं होती ती त्यांना रात्रीतनच बाजूला काढण्याची वेळ आलेली आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।